नमस्कार. सिद्धिका डिझायनर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजसाठी सिंपल आणि स्टनिंग स्लीव डिझाईन करायची असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. या व्हिडिओमध्ये आज आपण बटरफ्लाय व त्यावर सुंदर लेस आणि बटन्सचं डिझाईन दाखवणार आहोत, जे लग्नाला नाही पण साखरपुडा किंवा रिसेप्शन किंवा सणासाठी तुम्ही नक्कीच निवडू शकता, किंवा ज्या ब्राईडला जास्त फॅशन नको असेल त्यांच्यासाठी सुद्धा हे बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आपण डबल फोल्ड अस्तरची घडी घेतलेली आहे आणि मेजरमेंट आपण 10 इंचची बाही घेत आहोत. म्हणजे 9 इंचाचं मार्जिन आहे, त्यामध्ये 1 इंच आपण ॲड केलेले आहेत. त्यानंतर मुंडा खोलीसाठी इथं मी 3.25 इंचावर मार्जिन घेत आहे, कारण छातीचं माप 36 इंच आहे म्हणून. त्यानंतर मुंडा खोलीची रेषा आणि उंचीपासून आलेली रेषा अशा दोन्ही रेषा सरळ करून घ्यायच्या आहेत. नंतर उंचीच्या रेषेपासून मुंडा खोलीच्या रेषेवर आपल्याला छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1 इंच ॲड करून क्रॉस रेषा घ्यायची आहे. म्हणजे छातीचं मेजरमेंट आहे 36, त्याचा चौथा भाग आला 9 इंच, एक्स्ट्रा एक मार्जिन आले 1, म्हणजे 10 इंच आपल्याला क्रॉस घ्यायचं आहे. क्रॉस रेषेचे 3 भाग करायचे आहेत आणि पुढील आणि मागील मुंड्याचा आकार आपल्याला इथं व्यवस्थितपणे द्यायचा आहे. याप्रमाणे आकार व्यवस्थित आल्यानंतर आपल्याला आता दंडघेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे. दंडघेर इथं आहे 11 इंच, म्हणून 5.5 आणि एक्स्ट्रा मार्जिनसाठी 2 इंच, म्हणजे टोटल 7.5 इंचाचं मेजरमेंट इथं घेतलेलं आहे. आता क्रॉस रेषा जोडून आपल्याला बाहीचा शेप परफेक्टपणे करून घ्यायचा आहे. इथं आपली बाही तयार झालेली आहे. व्यवस्थितपणे बाहीचा पुढील आणि मागील मुंड्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला बाहीच्या मध्यभागी एक छोटासा कट मारायचा आहे, जेणेकरून बाहीचा मध्य लक्षात येईल. त्यानंतर आता आपल्याला बाहीचा मध्य काढायचा आहे. मध्य आलेल्या पॉईंटपासून वरच्या बाजूला 1 इंच, खालच्या बाजूला 1 इंच आणि मधल्या बाजूने आपल्याला 1.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता क्रॉस पद्धतीने आपल्याला त्रिकोण आकार द्यायचा आहे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. अर्धा ॲडिशनल घेतले तरी चालेल. त्यानंतर हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपल्या मेन फॅब्रिकवर आपल्याला हा आकार व्यवस्थित सेट करायचा आहे. त्यानंतर मेन फॅब्रिक थोडंसं जास्तीचं, म्हणजे आलेल्या मेजरमेंटपासून जास्तीचं अंतर घेऊन कट करायचं आहे. त्यानंतर मेन फॅब्रिकवर अस्तर आपल्याला शिवून घ्यायचं आहे. व्यवस्थित कट करून एक छानशी दाबटीपसुद्धा द्यायची आहे, ज्यामुळे आपलं फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसेल. त्यानंतर आपल्याला बाही चारी बाजूने परफेक्टपणे आपल्याला फिट करायची आहे मेन फॅब्रिकवर. बाही शिवताना बाहीमध्ये अजिबात फुगा येऊन द्यायचा नाही आहे. परफेक्टपणे आणि व्यवस्थितपणे चारही बाजूने पॅक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला मध्ये आपण जो शेप काढला होता त्यावर सुद्धा स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे तो आकारसुद्धा आपला हलणार नाही. या पद्धतीने आपण इथं आकार शिवून घेतलेला आहे. एक्स्ट्रा मार्जिन जे होतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा कापड कट करून झाल्यानंतर आपल्याला जो शेप कट केलेला आहे तो अस्तरवर व्यवस्थित आखून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला 1 ते 1.5 इंच आपल्या चॉईसप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मेन फॅब्रिकवर आपल्याला टाचण्यांच्या साहाय्याने आपला जो मेन आकार होता कट केलेला त्यावर आपल्याला हे अस्तरचा तुकडा शिवून घ्यायचा आहे. या प्रकारे तुम्ही बुकरमचा वापर करू शकता. मी इथं नॉर्मल पद्धतीने शिवत आहे. आता आपल्याला मधून अस्तरचा तुकडा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आणि चारी बाजूने व्यवस्थित कट करून झाल्यानंतर छोटे छोटे कट मारायचे आहेत, ज्यामुळे आपल्याला अस्तर पलटी करायचं असेल त्यावेळेस आपला जो शेप आहे तो बिघडणार नाही. व्यवस्थितपणे आपल्याला अस्तर आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावर इस्त्री फिरवायची आहे, जेणेकरून आपला जो शेप आहे तो सुद्धा प्रॉपर दिसेल, फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित दिसेल. या पद्धतीने आपला शेप तयार झालेला आहे. आता आपल्याला यावर बो बनवायचा आहे. त्यासाठी आपण उभे 5 इंच, आडवे 5 इंच आणि उभे 4.5 इंचाचं मेजरमेंट घेऊन एक चौकोनी आकाराचं कापड कट करून घेणार आहोत. त्यानंतर या कापडाला आपल्याला एका बाजूने फक्त टीप मारायची आहे. दोन्ही बाजूने आपण टीप नाही मारणार आहोत. एका बाजूने फक्त आपल्याला शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित पलटी करून घेतल्यानंतर शिलाईची बाजू मध्यभागी ठेवायची, जी काही बॅक साईडला जाईल,
आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे चुन्या पाडून मधोमध एक छोटीशी दाबटीप द्यायची आहे. या प्रकारे आपला इथं बो छान तयार होईल. आता आपल्याला बरोबर शेपच्या मध्यभागी हा बो शिवून घ्यायचा आहे. व्यवस्थित अशी टीप आपल्याला इथं मारायची आहे. आकार व्यवस्थित द्यायचा आहे. व्यवस्थितपणे शिवून झाल्यानंतर प्रत्येक वेळेस जो कोपरा येईल तिथं डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून तो शेप निघणार नाही. त्यावर तुमच्या आवडीप्रमाणे सुंदरशी लेस तुम्ही त्यावर अटॅच करू शकता. लेसमुळं जो आपला बाहीचा आकार आहे त्याला सुंदर असं फिनिशिंग दिसतं आणि बाही दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसते. त्यामुळं बाहीला मी व्यवस्थित अशी लेस जोडून घेत आहे. आकार व्यवस्थित फिरवायचा आहे, जेणेकरून चौकोनच्या बाजूला जो आपला कोन येईल तो व्यवस्थित दिसेल. त्यानंतर वरच्या बाजूला लेसला छोटासा कट मारून लेस आतल्या बाजूला दुमडून घ्यायची आहे आणि तिथं 2-3 वेळा टीप परफेक्टपणे मारून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा लेसवर डबल टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून लेससुद्धा निघायची भीती राहणार नाही. या प्रकारे आपली बाही तयार झालेली आहे. आता त्यावर सुंदरसं बटन लावायचं आहे. त्यासोबत इथं मी ही लेस घेतलेली आहे, रेडीमेड लेस आहे ही. ती या पद्धतीने आपल्याला वरून स्टिच करून घ्यायची आहे. आता ही बाही आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. तुमच्या ट्रेडिशनल आउटफिटला या डिझाईनने थोडासा हटके लुक नक्कीच मिळेल. त्यामुळं ब्लाऊज शिवताना तुम्ही ही डिझाईन नक्कीच एकदा तरी ट्राय करावी. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.